नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। वरईतील साऊथ मुंबईतील नागरी समस्यांचे वेगवेगळे विषय आम्ही आपल्यापर्यंत मांडत असतो। वरईमध्ये अतिशय प्रसिद्ध असलेलं उंच ठिकाण क्षमा क्वार्टर्स वरई पोलीस कॅम्प, साधारण 16च्या आसपास इथे बिल्डिंग आहेत, इमारती आहेत या, आणि 350च्या वरती इथे घरं आहेत। या ठिकाणी नागरी समस्यांचे वेगवेगळ्या विषयासाठी इथे शिवसेना विभाग प्रमुख आशिष शेंबूरकर आलेले आहेत आणि इथे या ठिकाणी त्यांचं पूर्ण परीक्षण केलं जात आहे। इथे स्टॉर्म वॉटर पासून लादीकरणाचे अनेक विषयाबद्दल इकडे प्रयोजन चाललेलं आहे। आपण त्यांच्याकडूनच विस्तृत माहिती घेतोय। सर, स्वागत आहे आपलं। काय विषय, कशी विजिट आहे? पोलीस कॅम्प मध्ये गेल्या अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी कामं चालू आहेत। तुम्हाला माहिती आहे, मध्यंतरी सगळी 83च्या 83 बिल्डिंग आपण रिपेअरिंग साठी या ठिकाणी घेतलेल्या, पण या सगळ्या करत असताना थोडं स्ट्रॉंग वॉटरचं या ठिकाणी काम चालू आहे। पावसाळीचं या 54 नंबरच्या इथे मध्यंतरी आता या ठिकाणी लाद्या लावण्यात आल्या होत्या। त्या लाद्याला घुस पकडली असल्या कारणाने लाद्या थोड्या उखडलेल्या आहेत। या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण या ठिकाणी येतो आणि पाहणी करतो त्याची, आणि तातडीनं या ठिकाणी PWDच्या अधिकाऱ्यांना सांगतो तशा पद्धतीची कामं त्या ठिकाणी चालू करा। या सगळे रहिवासी क्षमा क्वार्टर्स मधल्या 51 नंबर 54 मधल्या महिला या ठिकाणी दिसत आहेत। त्यांनी काही त्यांच्या समस्या या ठिकाणी सांगितल्या। त्या समस्येची पूर्तता या नक्कीच या काही दिवसामध्ये आम्ही तातडीने त्या ठिकाणी करू। किती इमारती, किती घर आहेत सर नेमकी इथे? नाही, हे क्षमा क्वार्टर्स आहे, क्षमा क्वार्टर्स हिलवर आहे, लक्षात ठेवा। आणि अशा पूर्वी तर परिस्थिती या ठिकाणी फार गंभीर या ठिकाणी होती। म्हणजे तशा पद्धतीचे आमदार सचिन भाऊ इथे आमदार होते, सुनील शिंदे होते। आदित्य साहेबांनी या ठिकाणी तातडीनं 100 कोटीचा निधी जेव्हा सरकार असताना या ठिकाणी आणला, कळलं, आणि त्याच्याबद्दल त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी रिपेअरिंगचं कामं चालू झाली। म्हणजे जवळजवळ 83 बिल्डिंग आहेत, म्हणजे खाली ए ब्लॉक पासून जवळजवळ HJ पर्यंत आणि या क्षमा क्वार्टरच्या अनेक बिल्डिंग आहेत। तशा पद्धतीची कामं या ठिकाणी चालू आहेत। हळूहळू कामं त्या ठिकाणी होत आहेत। आम्ही जेव्हा इथली मंडळं किंवा इथल्या महिला आहेत त्या आम्हाला या ठिकाणी बोलवतात, त्यावेळेला तातडीनं इथून त्यांच्या कामाची सोडवणूक करण्याचं काम शिवसेनेचे सगळे या ठिकाणी पदाधिकारी आम्ही या ठिकाणी करतोय। या ठिकाणी आमचे जीवबा केसरकर आहेत, संगीताताई जगतात, अभिजित पाटील आहेत, शिवसेनेचे सगळे उपशाखा संघटक आहेत। हे नेहमीच या ठिकाणी जागृत असतात आणि अशा पद्धतीने आम्ही अशी लोकांची सेवा करण्यासाठी तत्पर असतो। तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा। काय नाही, आता आमच्या नगरसेवकांनी सांगितलं, आदित्य साहेबांनी नेहमी त्या ठिकाणी विजिट करतात। आज कोणीतरी एका महिला पोलिसांनी साहेबांना ऑनलाईन तक्रार केली होती, त्याकरता दखल घेत त्याची स्वतः या ठिकाणी विभागाचे स्थानिक नगरसेवक आणि स्वतः शाखा प्रमुख या ठिकाणी आज व्हिजिट केली। यासोबत आमचे या ठिकाणचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे म्हात्रे साहेब आहेत, जुनी इंजिनियर, त्यांना घेऊन या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी केली जागेची आणि त्यांना आश्वासन दिलं एक थोड्या दिवसामध्ये या ठिकाणी आम्ही काम चालू करतोय। जय महाराष्ट्र। सर्वप्रथम मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची महिला शाखा संघटिका आहे। डेली मी ह्या वस्तीमध्ये डेलीच येत असते आणि कार्यरत आहे। सर्व महिला माझ्या कॉन्टॅक्टमध्ये पण आहेत। सर्व काय छोटी मोठी कामं असतील मला सांगितलं की मी वरती सांगत असते आणि कामं होत असतात। हे कधीपर्यंत पूर्ण होतील? आता पेंडिंग कामं होतील, जर आम्ही त्यांना फॉलो करू, मी तर करणारच आहे आणि होतील पुढे। आणि वरचे लेवलनी जसे की आज आशिष चेंबूरकर साहेब बोलले, आणि चेंबूरकर साहेब तर सदैव एनी टाइम कुठेही उपलब्ध असतात, एका फोनवर रात्र बोलत नाही तर दिवसा बोलत नाही, आणि ते कामं होणार। त्याचा पाठपुरावा घेणं माझं काम आहे महिलांसाठी। त्या माझ्या डेली महिला कॉन्टॅक्टमध्ये असतात, त्यांच्या महिलांसाठी मी पाठपुरावा करून ते कामं करून घेणार। जय महाराष्ट्र, धन्यवाद। हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर 1 कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस। या ठिकाणी स्थानिक महिला क्षमा क्वार्टर्सच्या पोलीस पत्नी इथे उपस्थित आहेत। यांची काही विषय आहेत, काही कारण आहेत, आपण त्यांच्याकडूनच नेमकं समजून घेतोय। बोला ताई, नाव सांगा, परिचय द्या। नमस्कार, मी सुरेखा दीपक पाटील, वरळी पोलीस कॅम्पची रहिवासी आहे। आणि कॅम्पामध्ये बऱ्याचशा गोष्टींना आम्हाला झगडावं लागतं, जसे की मुलांच्या शाळेच्या बसेसचा प्रश्न आहे। आम्हालाही कुठे मार्केटमध्ये जायचं झालं तर एकतर वरळी नाका किंवा बेंगाल केमिकल, आणि इथे एकही दुकान नाही किंवा भाजीचं काही नाही आहे। आम्हाला रोजच्या ह्या समस्या आहेत। आमचे नवरे
जेवढे शासकीय सेवेमध्ये बांधले गेलेले आहेत आणि त्यांच्या त्या ड्युटी कर्तव्यावरती ते जातात आणि आम्हाला पोलीस पत्नींना ह्या बऱ्याचशा समस्यांना तोंड द्यावं लागतं. वाहनाची सोय नाही आहे, मेडिकल उपलब्ध नाही आहे, बऱ्याचशा गोष्टीमध्ये स्लॅब कोसळत आहेत, बिल्डिंगची अवस्था वे झालेली आहे, पाण्याचा प्रश्न आहे. म्हणजे ह्या रोजच्या समस्यांना झगडावं लागतंय. कुठल्या कुठल्या फील्डवरती आम्ही बायका प्रश्न हे सोडवू हा आम्हाला कधी कधी हे होतं, कारण आम्हाला आमच्या नवऱ्याला एक चांगलं लाईफ द्यायचं असतं. पोलीस स्टेशनच्या तक्रारी ते सगळं ते माइंडमध्ये त्यांच्या असतं आणि तो तणाव घरामध्ये निघू नये, मुलांच्यावरती पण त्या याचा परिणाम होऊ नये, या दोन्ही ह्याच्यावरती आम्हाला समतोल साधून घर पण सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. तरी आम्हाला असं शासनाला अशी विनंती आहे की आम्हाला आमच्या हक्काच्या घरांच्या बाबतीत तर एखादं काहीतरी दिलासा द्यावा, जेणेकरून आम्ही आमच्या समस्या ह्या आमच्या परीने सोडवायचा प्रयत्न करू आणि आमच्या मदतीला सरकार येईल याची अपेक्षा आम्हाला प्रत्येक पोलीस पत्नीच्या मनामध्ये आहे. तर यासाठी थोडंसं प्रयत्न करावा असं मला वाटते. धन्यवाद. हे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते. शमा क्वार्टर्स या ठिकाणी आशिष शेंबूरकर यांची व्हिजिट होती. आदित्य ठाकरेंची देखील इथे व्हिजिट होणार होती. कुठल्या कारणास्तव ती व्हिजिट झाली नाहीये. इकडची रिपेअरिंगची कामं आणि इतर कामांची पाहणी या ठिकाणी झालेली आहे. या PWDच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवून या संपूर्ण कामाचं परीक्षण केलं गेलेलं आहे. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा. साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक, फॉलो, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका.